संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा, मनोज जरांगेंकडून सगळ्यांना सहभागी होण्याचं आवाहन। परभणीतून निघालेल्या आंबेडकरी अनुयायांच्या लॉंग मार्चचा आजचा तिसरा दिवस। न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लॉंग मार्च। परभणीतल्या आंदोलनकर्त्यांशी सरकार चर्चा करतंय, त्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्या जात आहेत। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। कराडच्या वकिलांनी 22 तारखेला सुनावणी घेण्याची केलेली मागणी, मात्र ही मागणी कोर्टानं फेटाळली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये त्यांना हजर केलं। अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा कट शिजला। हत्येच्या 1 दिवस आधी तिरंगा हॉटेलमध्ये आरोपींकडून प्लॅनिंग, तपास यंत्रणेकडून तिरंगा हॉटेलमधून आरोपींचा सीसीटीव्ही ताब्यात। वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीनं शेतातील सालगड्याचे पगार थकवले। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सालगड्याला पगार नाही। बार्शीमध्ये कराडच्या दुसऱ्या पत्नीची 35 एकर शेती, कराडची शेती असल्याचं माहीत नव्हतं, सालगड्याचा दावा। ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्तेंच्या पत्नी जयश्रींच्या बँक खात्यावर आरटीजीएस केल्याचा थेट पुरावा सादर केला। अहिल्यानगरच्या पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल। क्रांती शुगर खासगी कंपनीचे चेअरमन आणि 9 संचालकांसह शिखर बँकेच्या 2 अधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश। शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मोठी घोषणा। अनुदानाच्या योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार। लवकरच अजित पोर्टल नावाचे एक संकेतस्थळ सुरू होणार। जिल्हाधिकारी किशन जावळे यांची अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याच्या बियाणे उत्पादन प्रकल्पाला भेट। पांढऱ्या कांद्याच्या लागवड क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार, किशन जावळे यांची ग्वाही। हिंगोलीमध्ये टोमॅटो उत्पादक अडचणीत 30 किलोचं 1 कॅरेट बाजारात 30 ते 40 रुपयाला मागितलं जात असल्यानं शेतकऱ्यांना टोमॅटो गुरांना खायला घातले। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम तातडीनं सुरू करा। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सूचना। मणिकर्णिका कुंड आणि नगारखान्याचं देखील नूतनीकरण होणार। भंडाऱ्याच्या 450 गावातील नागरिकांना हक्काची सनद मिळाली। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण। नांदेडच्या किनवटमध्ये सकल आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा। 13 जानेवारीला आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला होता। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। कोल्हापूरमध्ये कंदमुळं आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन। 100 प्रकारची कंदमुळं, 150 प्रकारच्या औषधी वनस्पती आणि 50हून अधिक दुर्मिळ फुलझाडांचा प्रदर्शनात समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।